दिवसाची सुरुवात यशूबरोबर. आजचं मनन जे आहे हे श्रीमती स्वाती दळवी पालघर यांच्याकडून आलेलं आहे. एक सुवार्तिक आपल्या संदेशामध्ये त्यांनी एक उदाहरण दिलं. त्यांनी एक काचेची बरणी छोटीशी ती आणायला सांगितली आणि त्याचबरोबर एक लहान लहान एवढे खडे, दगडाचे खडे आणि एक मोठा गोल दगड असं आणायला सांगितलं. आणि त्या ठिकाणी टेबलावर ठेवल्यावर त्यांनी सांगितलं की हे जे काचेची लहान बरणी आहे हे आपलं जीवन आहे. आणि आपल्या जीवनामध्ये अनेक लोक असतात, आपले आई वडील असतात, आपले भाऊ बहीण असतात. असं म्हणून त्यांनी ते मुठभर दगडं उचलले, त्या बरणीमध्ये टाकले. त्यानंतर आपण आयुष्यामध्ये कोणाला महत्त्व देतो तर आपले मित्र आहेत, आपले ऑफिसमधले जे सहकर्मचारी आहे त्यांना आपण जास्त आपल्या जीवनामध्ये स्थान देतो. मग अजून त्यांनी मुठभर दगडं उचलले, त्या बरणीमध्ये टाकले. त्यानंतर मग अजून जर दुसरं कोणी असेल तर आपल्याला राजकीय नेते आवडतात किंवा सिनेमात काम करणारे नटनट्या आवडतात. ते आपल्या जीवनामध्ये फार महत्त्वाचा भाग तो असतो. आणि मग त्यांनी अजून त्यांच्या नावाने काही दगडं उचलले आणि त्या बरणीमध्ये टाकले. त्या बरणीमध्ये टाकल्यानंतर मग त्यांनी तो गोल दगड घेतला आणि त्यांनी सांगितलं की ह्या परमेश्वर आहे आणि आपल्या जीवनामध्ये बघा परमेश्वराचं स्थान काय आहे. असं म्हणून त्यांनी त्या बरणीमध्ये तो दगड टाकला आणि त्यांनी वरून त्या बरणीचं झाकण लावायचा प्रयत्न केला, पण ते झाकण लागलं नाही. मग त्यांनी सांगितलं की तो दगड परत बाजूला मोठा काढून ठेवला. सगळे लहान दगड त्यांनी त्या टेबलावर ओतले आणि सांगितलं की बघा परमेश्वराला ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये आपण प्रथम स्थान देतो, असं म्हणून त्यांनी तो मोठा दगड जो होता हा पहिल्यांदा त्या बरणीमध्ये टाकला आणि नंतर सर्व लहान दगडं त्या बरणीमध्ये भरले आणि हलवले आणि मग त्यांनी झाकण लावलं तर झाकण लागलं गेलं. सांगण्याचा उद्देश आपला हा आहे की आपल्या जीवनामध्ये परमेश्वराला प्रथम स्थान द्या. बाकीच्या जीवनामधील जी काही लोक आहेत ती लोक परमेश्वराला ज्यावेळेस आपण जीवनामध्ये स्थान देतो ती आपल्या जीवनामध्ये आपोआप आपल्या जीवनामध्ये बसली जातात आणि ती आपोआप आपल्या जीवनामध्ये येतात. ह्याचं देवाचं वचन हे आहे मत्ते कृषीवर्तमान ह्याचा 22वा अध्याय 37वा वचन, मॅथ्यू चॅप्टर 22 अँड वर्स 37. तो त्याला म्हणाला, तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती कर. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित कर.